प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, या योजनेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या क्वेरी सॉल्व करायच्या आहेत. तर तुम्हाला पूर्ण भारतातून कॉल येणार आहेत आणि पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्या क्वेरी सॉल्व करायच्या आहेत. लँग्वेज प्रॉब्लेम नाही, तुम्हाला हिंदी येते प्रॉपर. ठीक आहे, हिंदी आणि मराठी 2 लँग्वेज यूज करायच्या. ठीक आहे, तुम्हाला सांगते ही जी स्कीम आहे ती स्टार्ट झाली 1985 मध्ये. ठीक आहे, 1985 मध्ये ही स्कीम स्टार्ट झाली आहे. त्यानंतर 1999ला हिला थोडं चेंज करण्यात आलं. फर्स्ट जेव्हा 85ला ही स्टार्ट झाली होती त्यावेळेस ही स्कीम होती फक्त नॅशनल लेवलला आणि त्या स्कीमला फक्त पिकांचा जो विमा आहे तो मिळत होता, म्हणजे क्रॉपचं फक्त इन्शुरन्स भेटत होतं त्यांना. ठीक आहे, नंतर ही जी स्कीम आहे ती नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीममध्ये इम्प्लिमेंट झाली. ठीक आहे, त्यानंतर 2007 मध्ये वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम स्टार्ट झाली. म्हणजे वेदर बेस्ड म्हणजे काय, तर फळं भाज्या ज्या आहेत फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ते ॲड करण्यात आले त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर 2010ला मॉडिफाय करण्यात आलं या स्कीमला नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीममध्ये. त्या वर्षीपासून त्यांना इल्ड बेस विमा जो आहे तो मिळायला लागला. कोणता, उत्पन्नाच्या आधारावरचा. ठीक आहे, त्यानंतर 2016ला या स्कीमला नाव भेटलं प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, आणि त्यामध्ये आणखीन एक स्कीम लॉन्च झाली, त्याचं नाव आहे की RWBCS म्हणजे रिस्ट्रक्चर वेदर बेस्ड इन्शुरन्स स्कीम. ठीक आहे, क्रॉप इन्शुरन्स स्कीम. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, या स्कीमला 2020 मध्ये म्हणजे ही स्कीम जी आहे ती रिवॅम्प करण्यात आली होती. ठीक आहे, आणि या स्कीमचे 2 सीझन असतात, खरीफ आणि रब्बी. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, जसे आपले ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. ठीक आहे, 3 ऋतू असतात, तसे शेतकऱ्याचे 2 ऋतू असतात. कोणते कोणते, खरीफ आणि रब्बी. ठीक आहे, आणि तिसरं म्हणजे काय, तर असे पीक जे की 12 महिने उगवतात. फर्स्ट खरीफमध्ये कोणते पिकं उगवतात, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर, मूग, बरोबर आहे. त्यानंतर रब्बीमध्ये कोणते कोणते आहेत, कोण सांगू शकते, गहू, ज्वारी. ठीक आहे, हरभरा, हे जे पीक आहे ते रब्बीमध्ये येतात. ठीक आहे, आता खरीप सीझन म्हणजे काय, खरीप सीझन म्हणजे ज्यावेळेस थंडी असते. ठीक आहे, ज्यावेळेस पाऊस असतो तो म्हणजे खरीपचं सीझन. आणि त्यानंतर रब्बीचं सीझन म्हणजे गरमीचं सीझन असतं. आणि तिसरं आहे कमर्शियल अँड हॉर्टिकल्चर क्रॉप. त्याच्यामध्ये काय येते की 12 महिने जे पिकं उगवतात कोणते कोणते आहे, टमॅटो आहे, बटाटा आहे. ठीक आहे, व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत. फ्रूट्समध्ये कोणते कोणते येणार, केळी, ॲपल, हे वगैरे जे आहे फ्रूट्समध्ये ते हॉर्टिकल्चर आणि कमर्शियल क्रॉपमध्ये येणार. धन्यवाद सर.